सो जास्त वेळ घेऊ नका. चला टीम किम्या 11 संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा आणि टीम सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं लक्षात घ्या. कंपल्सरी असणार आहे. बॉलर कोण आहे? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन स्ट्राइकला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देवं सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी समालोचक अजित देसाई तुमच्यापर्यंत जरूर आजच्या दिवसामध्ये हा आवाज तुम्हाला जरूर बघायला मिळेल आणि आमचे साथी समालोचक मनीष सर देखील तुमच्यासोबत जरूर असतील आणि आपल्याला जरूर पाहायला मिळेल अजित आणि स्वप्नील आणि गोलंदाज आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचूया. ही स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे आयोजकांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचला. पहिल्या ओव्हर नंतर दुसऱ्या चौथ्या ओव्हर पर्यंत जरी बॉल गेला तरी हा नवीनच बॉल भेटेल हे लक्षात घ्या. ही तुमच्यापर्यंत सूचना आम्ही पोहोचवतोय. आजच्या दिवसामध्ये 12 टीम्स आज एकत्र येणार आहेत आणि एका बाजूला RCC उमेश दादा आपल्याला पाहायला मिळतात. 40+ मध्ये नवापाडा कित्येक स्पर्धा गाजवल्यात आणि ते जरूर इनॅक्शन मध्ये दिसतील आणि जरूर आम्ही मगाशीच म्हटलं सेकंडला अजित आणि 9 सेकंडला सुमित. रायटी लेफ्टी जरूर कॉम्बिनेशन आपण जरूर बघणार. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित पाहायला मिळतात आणि जे सेकंडला आहेत ना ते महाराष्ट्र पोलीस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तिथून सुरुवात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. होईल या स्पर्धेला सुरुवात. कोणतीही स्पर्धा होण्याच्या आधी जरूर गणरायाला जरूर साकारण्यात घालणारा कोणत्याही खेळाडूला इजा न होता ही स्पर्धा 2 दिवसामध्ये चांगल्या रीतीने पार पडेल. गेम ऑन. लेट्स टू गो. पहिला बॉल. पहिला बॉल या स्पर्धेमध्ये वाईट आला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. पहिला बॉल इथून वाईट येतोय. सेकंडला अजित, 9 सेकंडला सुमित. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळेल. GTC आशिष भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर कव्हर केली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढे खेळलाय. फटका चांगला आहे. मिड ऑनला टीपलाय जाईल. माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय डिमार्सी. पहा चांगलं संगीत देखील आपल्या कानापर्यंत पोहोचवलं. रेल्वे प्रीमियर लीग फटका चांगला होता. हरकत नाही आहे. इथं मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि इथून
लगेच झेल टीपला, फलंदाज माघारी परतला. लागतो पहिला टीम आरसीसी संघाला पहिला धक्का. नवीन बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक विकेट झाला. आतापर्यंत एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 1 आणि स्कोर बोर्ड एकाच्या घरामध्ये एक विकेट टीम आरसीसीच्या खात्यामध्ये गेली. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट या क्रीडांगणाच्या मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. बोलो तयार, पुन्हा एकदा तो फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे येतो दूरवरून एक, तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगल डबलने धावा बनवायला लागेल. 4 षटकांची मॅच. जेवढं क्रिकेटमध्ये सिंगल डबल खेळाल तेवढं क्रिकेटमध्ये फार प्राधान्य आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच लक्षात घ्यायचं, जसा पहिल्या इनिंगचा खेळ होईल ना तसं सर्व कॅप्टन मी ज्याचं नाव घेईल त्या टीमने लगेच टॉससाठी यायचं कंपल्सरी असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे. आपण बघतोय डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक 2024 मध्ये नक्कीच एका बाजूला संघ फाईट करतोय तो टीम आरसीसी आणि दुसऱ्या बाजूला किमिया 11. लेफ्ट हँड बॅट्समन सुमित जरूर बघायला मिळतात. इथून बघायला गेलं ना डावकुऱ्याचा फलंदाज म्हणतं अर्थातच घातक असतात. इथून काय फलंदाजी असणार इथून आपण बघणार आहोत. बोलतो यार, ओ चांगला बॉल निघून जातोय. गोलंदाजी चांगली राहिली आहे आतापर्यंत. गोलंदाज अजितची आतापर्यंत बॉल गोलंदाजी करत असताना हाताळले 3 बॉल हाताळले आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावरती 2 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. जे पॉवर प्लेचं षटक आहे अतिशय महत्वाचं. पुन्हा एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला, फेकी करेपर्यंत रनआउटची संधी. फलंदाज ओ यू टी फलंदाज बाद माघारी परतावा लागला. काही करतोय हा संघ आपण बघायला गेलं तर. डीजे तर थँक्यू आपण जरूर बघितलं. अजून एक विकेट जाते. फटका चांगला उंच गेला. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून, थांबणार नाहीये. डोक्याच्या वरतून मस्तक पे दस्तक निघून जातोय. षटकार या स्पर्धेमधला पहिला येतो बॅट्समन सुमितच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतं 1 बाउन्स तो अडवला आणि फेकी करेपर्यंत इथून चेंडू तोपर्यंत एक सिंगल. चांगली बॅटिंग मी मगाशीच म्हटलं. लेफ्ट हँडचे बॅट्समन अतिशय चांगली फलंदाजी करत असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. टोटल टीम 9 आणि स्कोर बोर्ड. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 9 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार टीम आरसीसी टीमला. या मॅच मध्ये काही वेगळं चित्र बघायला मिळेल का? आणि उमेश जाधव यांची टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि ते जर मैदानाच्या आतमध्ये उतरले ना, मी फलंदाजी पाहिली आहे. नवापाडा 40+ आहे आणि अतिशय चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून राहते. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. एका बाजूला आरसीसी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ तो किमिया 11. या दोघांमध्ये टफ फाईट होईल.
दोघांमध्ये नक्कीच मॅच पाहायला मिळते आपल्याला. इथून नक्कीच चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक ते मात्र 9च्या घरामध्ये. सेकंडला सुमित, आपण जरूर बघतो. नॉन सेकंडला निखिल. बॉलिंग मार्कवरती आला दुसऱ्या ओव्हरमध्ये संघासाठी पहिलं, तर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला महेश पाहायला मिळतो. सुमित त्याच्या बॅटमधून एक षटकार बघितला. बॉल होता यार महेश. चांगला बॉल होता. इथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी जर जरूर चांगली झाली असती तर विकेटचं पतन देखील झालं असतं. मात्र इथून चांगले रनिंग आपल्याला पाहायला मिळालं सुमितचं. इथून बघितलं ना आपण धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं 10च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 विकेट्स इथून गेल्यात बघायला गेलं तर. पुन्हा एकदा बॉल तयार आहे महेश. स्विच मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला, मात्र धावा किती? फन्स आपल्याला सांगतात मिळतील फक्त 2. चांगला फटका होता आपल्याला जरूर बघायला गेलं तर. 360 नसल्यामुळे इथून फक्त मिळतील त्या 2च धावा. 12च्या घरामध्ये धावसंख्या धावफलकावरती पोहोचली. चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगल्या धावा बनवाव्या लागतील. आपण बघतोय 12 धावा आतापर्यंत. बॉल झाले 2. ओव्हर नंबर 2. बारा रन्स आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आला असेल तर द्यायचंय, लक्षात घ्या. मोठगाव टीमचा गोलंदाज आपल्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवतात. ते स्कोररचे आहेत, समालोचक देखील आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अभिजित आमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवतात. अतिशय त्यांचा आवाज देखील आपण बघेल आजच्या दिवसामध्ये. आमच्यासोबत मनीष सर देखील जोडले जातील. आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज देखील आपल्या कानापर्यंत पोहोचेल. चला वेळेचं बंधन करायचं लगेचच या मॅचमध्ये. इथून चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग 2024. मगाशीच मी पिंट्या जोशीचं कौतुक केलं. आपल्या पॅनलवरती देखील पाहायला मिळतो, कारण एक नवापाडा संघाचा एक चांगला खेळाडू आहे पिंट्या जोशी. वय घ्यायचा नाही आहे. लगेचच महेश बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा फटका चांगला सजवलाय, मात्र धावा कमी असणार आहेत. मिळतील फक्त 2. काय फटका होता, गुडघ्यावरती बसून जरूर खेळला होता. आपल्याला गुडनाट एक तमाशात एक जरूर बघायला मिळाला असता, मात्र इथून फक्त धावा 2च मिळतील. 2 धाव्यावरती समाधान मानावा लागणार आहे निखिलला. फटका चांगला, अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त नेऊन ठेवली आहे. ती 14च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2. गोलंदाजी करत असताना स्कोर कुठेतरी कमी झाला टीम आरसीसी. इथून धावा येणं फार गरजेचं आहे, कारण 4 षटकांची मॅच. हो, फक्त सिंगल डबल वरती धावा कमावा लागतील, कारण सिंगल डबलला फार क्रिकेटमध्ये प्राधान्य आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 15. ओव्हर नंबर 2. चेंडू झाले आतापर्यंत 4. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ही स्पर्धा अतिशय चांगली. 12 संघ या स्पर्धेमध्ये जरूर सहभाग घेतला. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय तसं इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी कॉल करेल दोन्ही टीमने. लगेच रिपोर्ट करायचं, लक्षात घ्या. बॉल तयार. उंच गेला, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू रोमांस लहान मध्ये पडला. इथून ए पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीचा कॉल. 2 धावा वेगाने. काय रनिंग आहे, कौतुक करेल उमित आणि निखिलचं. अतिशय चांगली रनिंग. 2 धावा कंप्लीट केल्या वेगाने. आणि बॉडी लाईन सुमितची बघितल्यानंतर आपण जरूर बघतोय, पण या अतिशय फलंदाजी चांगली केली सुमितने मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस. थोडासा चेंडू बघायला गेला तर महेशच्या खात्यामध्ये. विकेटचं बदन. फलंदाज बाद. ज्या खेळाडूच्या बॅट मधून येतो त्या रन्स, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. सुमित आउट होतोय. डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. धक्का नंबर लागतोय 3रा टीम आरसीसी टीमला. फलंदाज बाद. डीजे
क्वालिटी प्राउड करते प्रत्येक सिटी आर प्लेयर सारा लई जिते ना दाखवती हुनर आर प्लेयर सारा लई जिते ना दाखवती हुनर रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करते घर रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करते घर रन्स आतापर्यंत झाल्यात 17, विकेट्स गेल्या 3 आणि ओव्हर नंबर 2 देखील संपला आणि इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा तुमच्यापर्यंत जरूर आम्ही कळवणार आहे नेक्स्ट मॅच. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण बघणार आहोत. न्यू बॅटल पवन मैदानाच्या आतमध्ये जातात. सेकंडला रोहन आला नवीन बॅटर आणि गोलंदाज संदेश टीम खंबालपाडा टीम मध्ये आपण नक्कीच बघत असतो. चांगला गोलंदाजी त्याची आतापर्यंत राहिली आणि हो आल्या बरोबरच निघून जातोय की काय महेशच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमा रेषा पार येतो हाय अँड हँडसम निघून गेला. एवन कॉल लेडीजचा ब्रँडेड षटकार डीजे प्लेयर सारा लई जिते ना दाखवती हुनर आर प्लेयर सारा लई जिते ना दाखवती हुनर रेल्वे प्रीमियर लीग सो मच. नक्कीच बघितलं आपण आतापर्यंत फलंदाजी करत असताना काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये क्लासिकल स्ट्रोक बघितला. पुन्हा एकदा खालून खेळून काढला क्षेत्ररक्षक येतो आपण बघितलं लॉंग ऑफ वरून इथून चेंडू अडवला लगेचच पैकी गेली एक सिंगल. संदेश गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 24 आणि स्कोर बोर्ड अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट आणि जीटीसी म्हटलं ना अर्थातच कोणतीही चुकी जीटीसीच्या माध्यमातून सांगायला गेलं ना मनीष सर कधीच होणार नाही कारण अतिशय चांगला लाईव्ह कास्ट आहे त्यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर जीटीसी. आशिष भोईर कौतुक करेल प्रत्येक बॉल प्रत्येक चेंडूवरती लक्ष कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेल. हा देखील फटका चांगला आहे थोडासा स्लो फेकला होता व्हेरिएशन असतं फार सांगायला गेलं तर मनीष गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन पाहिजे. गोलंदाजीमध्ये वेग असून फायदा नाहीये 6च्या 6 बॉल जर वेगळे असतील ना तर मॅचमध्ये काहीतरी वेगळं चित्र जरूर असेल आणि इथून बघायला गेलं तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि स्कोर बोर्ड 25च्या घरामध्ये आणि इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे अजूनही आरसी टीम या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार हो चांगला बॅट होता कनेक्ट मात्र थोडासा चेंडू निघून गेला एक सिंगल. पंच आमच्यापर्यंत इशारा कळवत आहेत. बॉल आतापर्यंत झाले 4 2 टू गो अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डिक्लेअर मध्ये गेला एक सिंगल फक्त मी इथून सायकला निघेलच आहे. चेंडू येतोय माश बॉल आला नितीन पुन्हा एकदा संदेश चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक येतोय आपल्याला पाहायला मिळेल. लॉंगॉन वरून दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून जातोय. पहा हे क्रिकेट हे क्वालिटी दाखवून आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चेंडू निघून गेला सीमा रेषा पार मितील धावा 4 बघतोय आपण रिप्ले मध्ये जरूर जीटीच्या माध्यमातून पहा दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून गेला. हरकत नाहीये प्रयत्न थोडासा कमी राहिला आणि इथून धावा मितील 4 मात्र ही क्रिकेट झेल फलंदाज बाद चौकार गेल्यानंतर तिक फॉर्टॅक तसाच तसे उत्तर दिलंय आपल्याला पाहायला मिळतं. चौकार गेल्यानंतर आठवण आली ते विजय पावले गोलंदाजी करत होता आणि आपण जरूर बघितलं 1 बॉल 4 धावांची गरज असताना क्षेत्ररक्षकाने असाच हा चौकार सोडून दिला आणि
त्यानंतर संघ परास्त झाला. विजय पावले थोडासा नाराज होता. आपण बघायला गेलं तर 1 बॉल 4 चीच मॅच होती. आठवण जरूर आली क्रिकेटमध्ये. आणि इथून नितीन फलंदाजी अतिशय चांगली राहिल्या. 14 धक्का टीम आरसीबी टीमला आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन बॅटल निखिल आलाय. तर थर्टी 30 धावा फलकावरती आहेत. रोहन सेकंडला बॉलर चौथ्या षटकामध्ये वापरला. गोलंदाज विक्रांत येतोय. विक्रांत पाटील रनअप छोटा आहे म्हटलं. स्पिनर गोलंदाज आहे की काय. इथून गोलंदाजीमध्ये जादूगिरी जरूर असेल. विक्रांत पाटील गोलंदाजी मार्कवरती पाला. मॅन फॉर सोळेगाव. पहिला बॉल. इथून पहिला बॉल फणसांचा इशारा वाईट थोडासा बाहेर आला. भरपूरच यष्टीरक्षक तुषार पाटीलला बघितला. मॅन फॉर जुनी डोंबिवली. अतिशय चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. स्विच हिटचा प्रयत्न आहे. बॅटला थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू निघून जातो. एक सिंगल जरूर इथे मिळेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट बॉल होता. सरळ बॅटनेचा खेळला असता तर सीमा पार जरूर पाहायला मिळाला असता. आणि इथून कुठेतरी आपल्याला पाहायला होतं नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये गेला. तो मात्र निखिल डावकुरे त्याचा गोलंदाजा. छोटा पॅकेट बडा धमाका करेगा क्या मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहे. विक्रांतच्या खात्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना 1 बॉल सकाळी झाला. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. फटका चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन झेल ड्रॉप आणि इथून निघून गेला. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा. क्रिकेटमध्ये बघायला गेले ना कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आणि इथून झेल ना क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट असतो. मनीष सर सांगायला गेलं तर जिथून झेल सुटल्यानंतर जेव्हा जेव्हा 1-1 2-2 धावेची गरज असते ना त्या खेळाडूंना माहिती असतं मैदानाच्या आतमध्ये ही काय चित्र आहे. हा फटका देखील चांगला आहे. महेश तिथे आहे. प्रयत्न चांगला. आणि इथून काय क्षेत्ररक्षण आहे. इथून 1 मिनिट आपण जरूर चेक करणार आणि त्यापर्यंत तुम्हाला डिसिजन कळवणार आहे. तर
कमिटी जो डिसिजन देईल तो अंतिम असणार आहे आणि कोणी पवेलियन मधून उठायचं नाही आहे हे लक्षात घ्या. जो डिसिजन असेल तो अंतिम करावा लागेल. शेवटचा कॉल तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. कोणी देखील पवेलियन मधून बाहेर यायचं नाहीये. लास्ट डिसिजन असणार आणि हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल मी तेथून शेवटचा बॉल होता. नो स्ट्राईक मिळाले जरूर. नो नो प्लस एक या 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. लास्ट डिसिजन पंचांचा मान्य करावा लागेल. विक्रांत पंचांचा डिसिजन लास्ट आहे. तुषार पाटील जो डिसिजन असेल तो लास्ट असेल. कोणी देखील वादावाद करायचा नाहीये. ऑफिशियल अंपायर आपल्याला जरूर बघायला मिळतात. जर पंतांशी वादावाद केल्यानंतर 2 धाव्याची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांचा कॉल आमच्यापर्यंत पोहोचला. अंपायर डिसिजन लास्ट असेल. तुषार पाटील मॅच चालू करायची आहे हे लक्षात घ्या. तर अंपायर नो नसेल. नो नाही आहे आणि इथून एक सिंगल असेल. तर 42 झाला. 43 धावा या मॅच मध्ये बनवायचं. टीम किम्या 11 RCC ने बॅटिंग करत असताना 42 बनवला आणि इथून आता बनवायच्या मॅच मध्ये त्या मात्र 43. त्यानंतरचा आवाज आमचे साथी समालोचक महेश सर तुमच्यासोबत मनीष सर जरूर जोडले जाते. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका. पाहत राहा डोंबिवली प्रीमियर लीग आमदार चषक 2024. हॅलो चेक. धन्यवाद अजित सर. एक नवी मुंबईतील बुलंद आवाज अजित देसाई सरांची देखील साथ आज आपल्याला लाभली आहे. त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचंच मनापासून करतोय मी सुस्वागतम 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 डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग मध्ये. बघा किती चांगलं स्वरूप आलंय या लीगला. तत्पूर्वी प्रथमतः आपण टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचंय. डोंबिवली बॉईज विपक्ष यथार्थ 11 या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित या आपण स्टेजवरती टॉस बॉक्स साठी. कॉम्बॉक्स मध्ये यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. डोंबिवली बॉईज विपक्ष यथार्थ 11. तर लक्षात घ्या नेक्स्ट टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचं. आपण यश चौधरीला बघतोय कित्येक स्पर्धा यशने देखील गाजवल्या. वेलकम आहे यश. तुझं देखील स्वागत आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. टॉस होणार आहे 4 षटकांची मॅच. तर टॉस करणार आपण. कॉल कोणाचा असेल. टीम छाबाईस कॉल आणि टॉस यशने नक्कीच जिंकला. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. डिसिजन काय असणार आहे सांगतो जरा. तर यश 4 षटकांची मॅच तुझ्या बाजूने लाजतोय जर आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून
टॉस त्यांच्या बाजूने डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. थँक्यू सो मच. जाऊ तो ऑलमोस्ट मध्ये जोडले जातील मनीष सर. थँक्यू सो मच. धन्यवाद अजित सर. चला एक तातडीची विनंती असणार आहे खेळत असलेल्या दोन्ही संघांना आणि यापुढील खेळणाऱ्या सर्व संघांना, जर आपली बॅटिंग असेल फलंदाजी करत असाल तर आपल्याला खेळाडू कक्षामध्येच विराजमान व्हायचं. त्यातून बाहेर आलात तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल, याची नोंद घ्या. पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल, त्याच्यावरती कुठलाही फेरबदल होणार नाहीये. जर त्यांना आवश्यकता असेल आपल्या थर्ड कॅमेऱ्याची, आपल्या GTCची, तर तो कॅमेरा ते त्यांच्या हिशोबाने यूज करू शकतात, वापरू शकतात. खेळाडूला, कुठल्याही कॅप्टनला, कुठल्याही संघाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू इथे नाहीये, याची देखील आपण नोंद करून घ्या. आणि नंतर कॅप्टन्सला देखील विनंती असणार आहे की यापुढील जे काही टॉसेस होतील, कॅप्टन्सला विनंती असणार आहे आपण आपला डिसिजन टॉस बॉक्स मध्येच कळवायचा आहे. आपल्याला काय विचार विनिमय करायचा आहे तो आपण मैदानाच्या बाहेर आपल्या टीम सोबत करून घ्या आणि त्यानंतर आपण टॉस झाल्यावर अगदी टॉस बॉक्स मध्येच आपला डिसिजन कळवायचा आहे. ह्याच्या पुढे येणारे सगळे कॅप्टन्स आपल्याला ही विनंती असणार आहे. बरं, तर मॅचकडे लक्ष असणार आहे. 43 धावेंचं, 43 धावा. रेल्वे प्रीमियर लीग आपण बघतोय. रेल्वेचं हे मैदान ऐतिहासिक मैदान, ऐतिहासिक ही डोंबिवली नगरी आणि त्या नगरीमधील एक ऐतिहासिक मैदान, त्या मैदानावरती रंगणारी ही ऐतिहासिक स्पर्धा जी आपल्या भेटी झाली आहे. पहिलं पर्व आणि बघा पहिल्या पर्वाला जर ही अशी साथ, अशी प्रतिसाद असेल तर येणारे किती पर्व किती चांगले असेल. एक संकल्पना बघितली होती या दोन युवकांनी, युवक मी नक्कीच म्हणेन, पंकज चौधरी असतील, प्रथमेश चौधरी असतील, यांनी एक संकल्पना बघितली, एक निश्चय, दृढ निश्चय आपल्या मनात बाळगला की एक अशी स्पर्धा घडून आणायची, अशा खेळाडूंना संधी द्यायची. संधी दिली आणि स्पर्धेचं आयोजन बघा किती सुरेख करण्यात आलंय. खूप चांगलं आयोजन. आणि जर ट्रेलर असं असेल तर पिक्चर बघा किती चांगली असेल, क्लायमॅक्स किती चांगला असणार आहे. परत मॅचच्या दिशेने थोडंसं स्पीडअप करायचं. RCC संघ आपल्याला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेची अवधी. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत, विशेष म्हणजे तर लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. ऑप्शन देखील झालं होतं, प्रत्येक खेळाडूची निवड करण्यात आली होती, आयकॉन खेळाडूंची देखील निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर ही संघाची बांधणी, म्हणजे प्रत्येक संघामध्ये उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. मग ते गोलंदाज असू देत, फलंदाज असू देत किंवा मग क्षेत्ररक्षक असू देत. पहिल्या फेरीचा खेळ झालाय. 43 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात. चेंडू आहे 24, त्या 24 चेंडूंमधून पहिले विशिष्ट 6 चेंडू म्हणजेच पॉवर प्ले. पॉवर प्लेला आपण नेहमी उल्लेख करतो ना की बॅटरसाठी एक पर्वणी असते पॉवर प्ले, पण पॉवर प्ले आपण नक्कीच दुधारी तलवार म्हणून मानल्या जाते. का? कारण की त्यामध्ये बॅटरचा प्रयत्न असतो मोठे फटके खेळण्याचा, बिग शॉट्स खेळण्याचा. तिथे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली तर विकेट्स देखील जाऊ शकतात. गोलंदाजी मार्कवरती तैनात होतोय नितीन, ज्यांनी चांगली खेळी केली आहे. 17 धावा वैयक्तिक या 43 धावेच्या धावसंख्येवरती त्याच्या आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे, आपलं नाव खूप वर्ष चांगलं. एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय. बॅटिंगसाठी कोण आलात तर बॅटिंगसाठी आलात तुषार पाटील आणि ब्रिजेश त्यांची साथ देण्यासाठी. चला मॅच ऑन. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा. नितीन पहिला चेंडू फेस करत असताना अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. वाह, चांगली गोलंदाजी आहे. बघा यॉर्कर हा चेंडू एक्झिक्यूट करणं खूप कठीण असतं. तो टप्पा पडल्यानंतर, चांगला एक्झिक्यूट झाल्यानंतर वाहवाही मिळते, पण तो एक्झिक्यूट करण्यासाठी सराव लागतो, प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिस हा गोलंदाजाकडे आहे. पण आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. तुषार पाटील सारखा एक मोठा फलंदाज बॅटिंग करतोय. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायाला देखील आदळलाय. बॅटचा देखील संपर्क असणार आहे. एक धाव इथे मिळेल. धावेंचा श्रीगणेशा होतोय. पहिली धाव आली आहे. ब्रिजेश येत आहे स्ट्रायकिंग, यांना स्ट्राईक रोटेट झाली आहे. नितीनसाठी अजून एक आव्हान असणार आहे, कारण एक लेफ्टी बॅटर आहे, एक रायटी बॅटर आहे आणि एक कॉन्टॅक्ट असतं. येस, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय अजित सरांना, त्यानंतर विद्युत सर देखील आहेत. यावेळी अप्रतिम फटका, काय एक्झिक्युशन आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, एक लाजवाब देखणीय फटका बघायला मिळतोय. धावा किती मिळणार आहेत तर येतोय चौकार. अप्रतिम फटका ब्रिजेशच्या बॅट मधून. डीजे
हे स्टँडर्ड भावा है क्वालिटी प्राऊड करते प्रत्येक सिटी चला थोडंसं स्पीडअप करायचं. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. 5 धावा धावफलकावर, 5 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी देखील पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटनी क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑन रिजन वरती तैनात बंटी यांनी देखील चूक करत नाहीये. एक असा खेळाडू ज्या खेळाडूंनी आपल्याला इम्प्रेस केलं. नवापाटा संघातून खेळतो. आणि संघामध्ये निवड झाली होती फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी. त्यानंतर बॅटिंगमध्ये काम केलं, गोलंदाजीमध्ये काम केलं आणि क्षेत्ररक्षण म्हणजे अव्वल दर्जाचं आहे. आपल्या नवापाड्यातला जॉन्टी म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळाडू बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय. नितीनचं षटक देखील आतापर्यंत चांगलं राहिलंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तुषार आले स्ट्राईकला. या विगतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अजून एक लॉफ्टर स्ट्रोक बघायला मिळतोय. झेलची शक्यता बंटी असणार आहे. बंटीकडून चूक होत्या. हाताचा कलाम लावणं गरजेचं असतं योग्य त्या वेळेवरती. उलट धावत असताना, मागे धावत असताना झेल घेणं, कॅच घेणं अतिशय कठीण कार्य आहे. चेंडूवरती पोहोचले होते. अगदी योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावला असता तर ही देखील कॅच मिळाली असती. कॅच मिळाली नाही. कॅच ड्रॉप झाली. एक सुवर्ण संधी बॅटरला मिळते. बघा त्या संधीचं सोनं होत आहे का? कारण संधी आपण कुणाला दिली आहे तर तुषार पाटील सारख्या एक मोठ्या बॅटरला आपण संधी दिली आहे. 7 धावा धावफलकावर. लास्ट बॉल. यावेळी देखील चांगला फटका येतोय. लॉंग ऑफ रिजन वरती खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील होत आहे. चांगली फेकी. षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय बघायला मिळतंय तर बघायला मिळतोय आपल्याला बॅलन्स. धावा 8 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी बनवायच्या 43 धावा. एकही विकेट गेलेली नाहीये. संधी होती. झेल ड्रॉप झाला. सुवर्ण संधी मिळाली इथे बॅटरला. बघूयात त्या संधीचं सोनं होतोय का? बघूयात कुठला गोलंदाज येतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर टू यू डीजे. निखिल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. निखिल तासुरी एक अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना देखील चांगला खेळ केला. जवळपास तो षटकारच मारला होता पण मध्ये महेश वेले आले. त्यांनी तो षटकार अडवला आपल्या संघासाठी. अगदी 3 धावा रोखल्या. चांगला प्रयत्न. येस मागची लाईन आहे. येस खेळाडूंचं थोडंसं कन्फ्युजन होतंय. जी मागची लाईन आहे जी पडद्याला लगत लाईन आहे, पडद्याच्या जवळची लाईन ती बाउंड्री लाईन कन्सिडर केली जाईल. धावा आहेत 8 धाव फलकावरती. येस सर. ओके सर. शेवटची वॉर्निंग देण्यात येते सरांकडून. जर अजूनही आपण वेळेच्या अवधीचं पालन केलं नाही तर आपला 1 धाव कमी करण्यात येणार आहे. हे पेनल्टी करण्यात येणार आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. फाईट होणार आहे. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू आहे. भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय पण ती आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. वा काय क्षेत्ररक्षण केलंय खेळाडूने. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अगदी मिड विकेट पासून तर काव कॉर्नर पर्यंत चेंडूला कव्हर केलं. एका अटेम्प्ट वरती कलेक्शन, त्याच अटेम्प्ट वरती फेकी, एका धावेवरती रोखून ठेवलाय. जर गोलंदाजांनी थोडीशी हलकीशी चूक केली असेल ना तर त्याला अशी क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर क्या बात आहे. आणि अशी साथ मिळणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता आणि जो वेळेची अवधी इथे जात आहे ना त्याच्या मागचं कारण जे राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानात बघायला मिळत आहे. तुषार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला हलक्या हाताने फक्त मनकाटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा दाखवली आहे.
आणि एक धाव इथे कंप्लीट केला. हेच तर सेन्सिबल क्रिकेट असतं ना, की समोरचा बॅटर जर चांगले स्ट्रोक्स खेळत असेल, चांगलं कनेक्शन करत असेल, तर आपलं काम आहे तो अँकर रोल खेळणं, थोडंसं चांगलं कनेक्शन करून देणं, आपल्या साईडनी स्ट्राईक रोटेट करत राहणं, स्ट्राईक त्या चांगल्या बॅटरला देत राहणं, ज्याचा दिवस चांगला आहे, ज्याच्या बॅटमधून फटके चांगले निघतात, तसंच काम. आणि ते संयमी खेळ करणं गरजेचं आहे. प्रचंड अनुभव तुषार यांच्याकडे आहे. स्ट्राईक रोटेट झाली, ब्रिजेश आले स्ट्राईकला. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, मिस टायमिंग झाला, यू मिस. हिट तर नाही झालाय चेंडू. स्विंग अँड मिस. पहिला डॉट चेंडू ब्रिजेश खेळलाय आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये. एकूण धावसंख्या 10 धावा धाव फलकावरती आणि अजूनही 33 ची आवश्यकता आहे. 15 चेंडू 33 धावा. यावेळी दिशा चुकीची आहे का तर यस, पंचांनी आपले दोन्ही हात समांतर केलेत. दिशेपासून थोडासा भरकटलाय गोलंदाज. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड, 11 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू अगदी फुल टॉस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. 2 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली. जेल झाली आहे कंप्लीट. पंचांकडे देखील लक्ष अपील करण्यात येते. पंचांनी अपील लावली आहे फेटाळून, म्हणजेच यस लागतोय पहिला झटका. पहिली बिग विकेट येते का तर यस, पहिली बिग विकेट आली आहे. ब्रिजेश यांची खेळी संपुष्टात आली. हा देखील चेंडू फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केला होता, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, पण मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटर होतील आउट. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. काढण्यासाठी कुठला खेळाडू येतोय? येतोय विक्रांत. विक्रांत पाटील आलेत. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. ही सर ओळख या खेळाडूच्या. अगदी कार्पेटच्या साह्याने कवच रिजन वरती एक धाव इथे देखील मिळणार आहे. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावर धावा आहेत 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. तर बॅटचं फेज ओपन करणं, ब्लेड ओपन करणं इथून गरजेचं. दोन्ही बॅटर्सला अनुभव प्रचंड त्यांच्याकडे आहे. शेवटचा चेंडू या षटकामध्ये देखील नितीननी देखील चांगलं षटक फेकलं, 8 धावा दिल्या आणि आतापर्यंत निखिलने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 4च धावा दिल्यात. आणि अगदी जेवणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे सर्वच खेळाडूंसाठी. नक्कीच षटकाराची तर आवश्यकता आहे. धावसंख्या थोडीशी स्थिर बघायला मिळते, स्थगित बघायला मिळते आणि षटकार मारण्याची कुवत क्षमता या दोन्ही बॅटर्सकडे, पण तेवढीच चांगली गोलंदाजी निखिल देखील करतोय ना. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. यावेळी षटकाराचा प्रयत्न केला होता. स्कोअर लेग वरती धावचीची शक्यता. फेकी चुकीची आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला असता तरी देखील बॅटर आउट झाले असते. विक्रांत सारखा मोठा झटका लागू शकला असता. थोडीशी चूक, थोडासा फंबल. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 13 धावा 1 गडी बाद आहेत. अधीरता बँक्वेट हॉल, एक नवीन बँकेट हॉल आपण बघतोय, ज्यांच्याकडून आपल्याला जेवणाची देखील व्यवस्था झाली आहे. ज्यांचे प्रोप्रायटर पंकजजी चौधरी असतील, चेतन चौधरी असतील, सोपान राऊत असतील, यांच्याकडून आपल्याला जेवणाची व्यवस्था देखील झाली आहे.
नाही, आपल्याकडे कुठलाही इव्हेंट असेल तर अगदी मग तो छोटा इव्हेंट असेल किंवा मग लग्न देखील असेल, आपण कॉन्टॅक्ट करू शकता. उत्कृष्ट हॉल. वयात सामन्याकडे 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात किती? 30 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय प्रतीक, ज्याचा उल्लेख आपण केला होता, उर्फ बंटी. गोलंदाजी मार्कवरती फेस करतील तुषार पाटील. पहिला चेंडू फेस करत असताना क्रॉस बॅटर स्ट्रोक, चांगला फटका बघायला मिळतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे स्कोअर लेग वरती. एका धावेवरती सीमित करून ठेवलाय. धावसंख्या आपण बघतोय एकेरी आकड्याने पुढे जात आहे. 14 धावा धावफलकावरती. षटकार आणि चौकार येत नाहीये, फक्त ब्रिजेश यांच्या बॅट मधून एक चौकार बघितला आपण. त्यानंतर धावा थोड्याशा स्थिर स्थगित बघायला मिळतात आपल्याला. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 29 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 29 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या, त्याच 29 धावा इथे रोखायच्यात आरसीसी संघाला. त्याच 29 धावा बनवायच्यात किमाय 11 या संघाला. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल. थोडीशी शांतता बघायला मिळते, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवलाय, झालाय का चांगलं कनेक्शन, केलाय चेंडूला डिस्पॅच. अगदी स्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. विक्रांतच्या बॅट मधून येतोय एक ब्रँडेड षटकार. तेवीस धावेंवरती प्रतीक वरती हल्ला केलाय. तर बघा प्रतीक कशी गोलंदाजी करतोय, कसा कमबॅक करतोय. मी म्हटलं ना, दोन्ही बॅटर्स कडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे चांगली बॅटिंग करण्याची. प्रचंड अनुभव देखील त्यांच्या पाठीशी आहे. सोय गावातील एक खेळाडू जुन्या डोंबिवली गावातील तर गोलंदाजी करतोय. नवापाडा गावातील प्रतीक. यावेळी अगदी स्लॉटचा चेंडू होता. खूप चांगला कनेक्शन झालंय का तर नाही झालंय. आणि येस, खेळाडू वृत्ती दाखवली बंटीसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथमेश दादा चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेन. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. त्वरित कमबॅक केलंय ना गोलंदाजांनी. प्रतीकाने कमबॅक केलंय. पुन्हा एकदा समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. खूप चांगली मॅच, खूप चांगला कॉन्टॅक्ट. आणि बॅटिंगसाठी घेऊन आलेत संदेश सँडी आला, टीमचे कॅप्टन, टीमचे ओनर. आणि असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की लढाईचे फ्रंटनी, कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. बघा तिथे फ्रंटला लीड करतायत का. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. प्रतीक गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे का तर मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. 2 खेळाडू येत आहेत चेंडूच्या खाली. झेल होते कंप्लीट बॅक टू बॅक. सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले आहेत. प्रतीकने देखील आपल्या नावाचा डंका इथे वाजवलाय. डीजे प्रथमेश दादा चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. संदेश शिलार आलेत बॅटिंगसाठी. मॅन फ्रॉम खंबालपाडा.
आणि गोलंदाज अगदी पहिल्याच मॅच मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पहिल्याच षटकामध्ये गोलंदाजाच्या येतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. बघत हॅट्रिक स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादन होते का प्रतीकच्या मार्फत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला कट केलाय चेंडूला. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती इथे रोखून ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतात आणि बघा स्टीम साठी खेळणं यालाच म्हणतात. जर कुठेतरी यॉर्करचा प्रयत्न केला असता, अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असता, चेंडू चुकीचा पडला असता, तर संदेशकडे देखील ती ताकद आहे की तो षटकार मारू शकतो. षटकाराला असं मॅचचं समीकरण वेगळं बघायला मिळालं असतं. पण चांगली गोलंदाजी, एका धावेवरती रोखून ठेवलं. 21 धावा धावफलकावरती आणि अजूनही किती 22 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 धावा 22. बिगेटचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग. इथे देखील स्ट्रोक बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट झाला असता तर बॅटर आउट झाले असते. चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावा धावफलकावरती 22 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 6 चेंडू आणि 21 धावेंचा. 6 चेंडू 21 धावा. रेल्वेचं हे मैदान अतिशय कठीण कार्य आहे. पण कठीण कार्य करण्यासाठी बॅटर्स कोण आहेत आतमध्ये, तर तुषार पाटील आणि संदेश शेलार सारखे 2 मोठे बॅटर्स आहेत. समोरील संघाकडे गोलंदाज कुठला येतोय अंडर द प्रेशर गोलंदाजी करण्यासाठी. चला थोडं स्पीड अप करा. बघत कुठले गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती. रोहन येतात. रोहन सालियन येतात गोलंदाजी मार्कसाठी. शेवटच्या 6 चेंडूंसाठी 6 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण 21 धावेंचं. पहिले 2 चेंडू निर्णायक आहेत. पहिले 2 चेंडू अतिशय निर्णायक दोन्ही टीम साठी असणार आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती निर्धाववाले चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करेल आरसीसी संघ. पण त्या 2 चेंडूंवरती प्रहार झाला, फटके एक्झिक्यूट चांगले झाले तर मॅच मध्ये कमबॅक किंवा 11 संघाचा होऊ शकता. तुषार पाटील ऑन द स्ट्राईक. रोहन गोलंदाजीसाठी आल्यात. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि हा देखील स्ट्रोक मिस टायमिंग असणार आहे. अजून एक बॅटर बाद होत आहेत. योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. एक मोठ्या बॅटरला बाद केलाय आणि मॅच मध्ये केलाय शिरकाव आरसीसी या संघाने. डीजे अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेला. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आग साऱ्यांना येतंय फार. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. बघत कशी बॅटिंग करतात. अनेक वर्ष चांगली कामगिरी या मैदानावरती त्यांनी केलेत. होम ग्राउंड त्यांचं देखील असणार आहे. I11 संघामधून खेळतात. सलामीची गोलंदाजी करतात. बॅटिंग देखील तेवढीच चांगली करतात. पुढचा सामना देखील तेवढाच रंगतदार होणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही आहे. स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉल आलाय. रोहन कडून थोडीशी चूक बघायला मिळते. पुढचा सामना खेळण्यासाठी देखील बिगेटचा प्रयत्न केला होता. अखूट टप्प्याची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. सिमेंटची ही खेळपट्टी देखील गोलंदाजाला साथ देते. सून एक निर्धाव चेंडू. निलेश दादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय खेळण्यासाठी. ते देखील मनापूर्वक सुस्वागतम. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी अगदी हलक्या हाताने चेंडूला पुल केला. तो देखील कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव नक्कीच मिळणार आहे. संदेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. धावा फलकावरती 24 धावा. 43 धावेंचं लक्ष आहे. समीकरण आहे 3 चेंडू 19 धावेंचं. बघा 3 चेंडूंवरती 19 धावा होत आहेत का? होणं तर अशक्य आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. जर गोलंदाजांनी चूक केली तर होतील देखील. पण संदेशला बॅटचा ब्लेड फेस ओपन करावा लागणार आहे.
केलाय का ओपन, चांगला फटका केलाय का, एक्झिक्यूट केला आहे का, तर नाही केला. स्क्वेअर लेग वरती खूप चांगला झेल. अजून एक बॅटर झालेत बाद. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेला. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. नवीन बॅटर मैदानामध्ये. 2 चेंडू आणि 19 धावांचं अजूनही समीकरण आहे. मॅच जवळपास झुकली आता असं म्हणायला हरकत नाही आरसीसी संघाच्या दिशेने. शेवटचा चेंडू फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे. फक्त फॉर्मॅलिटीज या शेवटच्या चेंडूची. त्यानंतर लीग फॉर्मॅटची पहिली मॅच. विजेता संघ असणार आहे आरसीसी संघ. पहिली मॅच जिंकली आरसीसी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला, कारण अजून एक संधी नक्कीच मिळणार आहे. लीग फॉर्मॅटची मॅच. पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्यात, चुका सुधारण्याची संधी आपल्याला आयोजकांनी दिली आहे. आणि कोण आहे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे? दुसरा कोणी नाही तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक अष्टपैलू खेळाडू ज्याने इम्प्रेस केलं. आपल्या बॅट मधून षटकार देखील दाखवले. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक देखील घेऊन आलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे नितीन. एकदा जोरदार टाळ्या नितीनसाठी झाल्या पाहिजेत. 17 धावा वैयक्तिक केल्यात आणि पहिल्या पॉवर प्लेचं षटक फेकत असताना फक्त 8 धावा दिल्यात.